अहिल्यानगर हादरलंय. शिक्षकाचा विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार. घरात एकटी असताना यायचा. अहिल्यानगरमधील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिंबा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील घारगावमध्ये घडलेली ही घटना अत्यंत चीड आणणारी आणि सुन्न करणारी आहे. समाजात शिक्षकाला गुरु मानले जाते, जो विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील घारगाव परिसरात एका शिक्षकानेच आपल्या नात्याला आणि पेशाला काळिंबा फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या या अत्याचारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून तो एका विश्वासाचा खून आहे. पीडित मुलगी ही एका ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत 8वीत शिक्षण घेत आहे. या वयात मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मात्र आरोपी शिक्षक अमोल बाळासाहेब भोसले वय 23 याने तिच्या निरागसतेचा आणि कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेतला. पीडित मुलगी कौटुंबिक कारणामुळे अनेकदा मानसिक दडपणाखाली असायची. तिचे वडील कामासाठी बाहेर असायचे तर भाऊ शिक्षणासाठी घराबाहेर असायचा. आई कामात व्यस्त असल्यामुळे तिला घरात एकटेपणा जाणवत असायचा. हा प्रकार अचानक घडलेला नाही. आरोपीने मुलगी 7वीत असताना पासून तिच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली होती. तिला भावनिक आधार देण्याचे नाटक करून त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. आरोपीने मुलीच्या आईच्या मोबाईलचा वापर करून तिला प्रेमाचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मिळालेल्या माहितीनुसार हा अत्याचार डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत सुरू होता. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची तेव्हा हा नराधम शिक्षक तिच्या घरी पोचायचा. शिक्षकी पेशाचा आडोसा घेऊन त्याने मुलीच्या घरात प्रवेश मिळवला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले. आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे 2 वर्षे हा प्रकार सुरू असतानाही कोणालाही याचा पत्ता लागला नाही. आरोपीने भीती किंवा भावनिक ब्लॅकमेलिंगचा वापर करून मुलीला शांत राहण्यास भाग पाडले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. काही दिवसापूर्वी पीडित मुलीला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केल्यानंतरही आराम न पडल्याने तिला अधिक तपासणीसाठी पिंपरी चिंचवड येथील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी दरम्यान डॉक्टरांना काही संशयास्पद बाबी आढळल्या गेल्या. जेव्हा तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा ती
गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. ही बातमी समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पोलिसांना पाचारण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. सुरुवातीला पिंपरी चिंचवड येथे गुन्हा नोंदवून तो 0 क्रमांकाने घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अमोल भोसले याला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. शिक्षकांनी नियुक्ती करताना केवळ शैक्षणिक पात्रता पाहायची की त्याचे चारित्र्य हे तपासायचे? मुलांशी पालकांचा संवाद कमी झाल्यामुळे मुले अशा संकटात सापडतात का? ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेसाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत? अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून समाज आणि शाळा प्रशासनाने खालील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सांगतो. उपाययोजना. शिक्षकांचे मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन आणि CCTV लावणे. मुलांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे. पोस्को अंतर्गत दाखल प्रकरणाचा निकाल जलद गती न्यायालयात लावून आरोपीला कठोर शिक्षा देणे. अमोल भोसले याने केवळ एका मुलीवर अत्याचार केला नाही, तर त्याने गुरु शिष्य परंपरेला काळिंबा फासला आहे. अशा गुन्हेगाराला कायद्याने कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशी हिंमत धाडस होणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाने आता सतर्क होण्याची वेळ आली आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा. धन्यवाद दोस्तों.